नमस्कार, मी सुमित्रा बोधवानी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून जर निसर्गाच्या कुशीत जायला मिळालं तर किती छान वाटतं ना. त्यातही आजूबाजूला सुगंधी मसाल्यांची झाडं असतील तर. आणि सर्वात मुख्य म्हणजे या सफरीत जर आपल्यासोबत आपला लाडका चिक्कू असेल तर या आनंदाची गोडी आणखीनच वाढते हो. आज आपण आलो आहोत एका अतिशय सुंदर आणि हिरव्यागार मसाल्यांच्या वनात. आजची सफर खूप खास असणार आहे, कारण आज चिकू या मसाल्याच्या वनात कोणकोणत्या गमती जमती करतोय हे पाहणार आहोत. मसाल्यांचा सुवास, निसर्गाचं सौंदर्य आणि चिकूची धमाल, असं सगळं काही आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग सुरू करूया आजच्या मसाल्याच्या वनातील चिक्कूची सैर. 6 वर्षाची चिक्कू फारच स्वप्नाळू होती. तिच्या कल्पनेच्या भराऱ्या उंच उंच उडत असत. बरोबरच काही आहे कुठे अहमदाबादचे गुजराती वातावरण, तर कुठे कर्नाटकातले कॉफीचे मळे. कशाचा काही संबंधच नाही. आजोळी आल्यावर ती कॉफीच्या मळ्यात खेळताना एके दिवशी ती खूपच दमली. मिरचीच्या वेळाच्या मांडावर खाली बसून अंबळ डोळे मिटले आणि स्वप्नरंजनात मग्न झाली. हिरवा परकर पोलका घातलेली चिक्कू हिरव्या वातावरणात हरवूनच गेली. वेलावरून झोकावणारी शेंग चिक्कूजवळ येऊन हळूच उघडली. आतमधले मिरचीचे दाणे चिक्कूला बोलू लागले, चिक्कू ये, आतमध्ये खेळायला ये. चिक्कूने परकरचा काचा मारला आणि अलगद शेंगेच्या उघड्या दारातून आत घुसली. अरे च्या, ही काय? छोटी छोटी मिरी, छोट्या लवंगा एकमेकीत बरोबर फुगडी खेळत होत्या. छोट्या मिरी कबड्डी पण खेळत होत्या. काही थोड्या मोठ्या मिरी तर लोळण फुगडी खेळत होत्या. शेंगेच्या बाहेर जाऊ नये म्हणून तपकिरी रंगाच्या मिरी शेंगेच्या तोंडाजवळ उभे राहून संरक्षण करत होत्या. गोरा गोरा वेलदोडा आयटीमध्ये सगळीकडे लक्ष देऊन होता. मज्जाच मज्जा. सगळ्या छोट्या मिरी काळ्या पांढऱ्या फ्रॉक घालून हुंदडत होत्या, तर लवंगा चिक्कूसारख्या लाल रंगाचा परकर पोलका घालून खेळत होत्या. चिक्कू आत आल्यावर खेळ बघताना वेलदोडे यावर धडकली. त्या सरशी वेलदोडा फुटला. त्याच्या पोटातून दाणे बाहेर आले. वेलदोडा रडायला लागला. चिक्कूला फार भीती वाटली. 2 कॉफीच्या बिया आपसात बोलत होत्या. चिक्कू पटकन त्यांच्या मागे जाऊन लपली. तेवढ्यात बाजूला एक मोठी मसाला वेलची आली. वेलदोड्यांचे फुटलेले दाणे तिने एकत्र केले, त्यांच्या पोटात घातलेले आणि त्याला आपल्या पोटाशी धरले. छोट्या वेलदोड्याचे रडणे थांबले. तो खुदकन हसला आणि खेळायला गेला. चिक्कू लक्ष देऊन कॉफीच्या बियांचे बोलणं ऐकत होते. आजी आज मसाला बिर्याणी बनवणार आहे, तेव्हा सगळे मसाले ताजे पाहिजेत. ताज्या दालचिनी, तमालपत्र, लवंगा सगळे गोळा करून ठेवायला पाहिजे. कॉफीच्या बिया बोलत होत्या. चिक्कूला नवलच वाटले. यांना कसं माहिती बिर्याणी करणार आहे ते? अचानक बाजूने मिरीन शेंग आली. चिक्कू तू आहेस का? चल आपण पतंग उडूया. चिक्कूला रंगीबेरंगी पतंग खूप आवडत. शेंगेचा हात धरून ती म्हणाली, चल चल. शेंगेने चिक्कूला सांभाळून मिरीवेलीच्या मांडावर ती चढवले. शौरीच्या कापसाच्या म्हाताऱ्या तिने उडतच होत्या. ए चिक्कू, चल पतंग उडू, म्हाताऱ्या म्हणाल्या. छोटे छोटे रंगीबेरंगी पतंग फुलपाखरासारखे पंख सारखे दिसत होते. तेवढ्यात तिकडून काही फुलपाखरं आली. त्यांनी आपले पंख काढून म्हाताऱ्याला दिले. त्यांनी लगेच चरख्यावरती दोरा तयार केला. फुलपाखरांच्या पंखांना दोरा बांधला आणि त्यांचे पतंग तयार केले. चमचमणारे रंगीबेरंगी पतंग बघून चिक्कू टाळ्या वाजवायला सुरुवात केली. शौरीच्या म्हाताऱ्या आणि फुलपाखरांचे पंख चिक्कूच्या पाठीमागे बांधले आणि दोरा मोठ्या शेंगेला गुंडाळून वेलीवर ठेवला. लवंगा, मिरी सगळ्या जणी वेलीवरती येऊन उभ्या राहिल्या आणि टाळ्या वाजवायला लागल्या. उड उड तू पतंग चिक्कू, घे भरारी गगनावरती, तिथून दिसते अवनी सुंदर, कशी ते सांग येऊन सत्वर. गोड गळ्याने गोरा गोरा वेलदोडा गाणे गाऊ लागला.
पाठीमागे बांधलेले पंख फडफडायला लागले. तशी चिकू वर हवेमध्ये गोल गोल गिरक्या घेत जाऊ लागली. शौरीच्या म्हाताऱ्याने दोरीला ढिली दिली तशी चिकू अजून वर जाऊ लागली. आकाशामध्ये मुक्तपणे तरंगताना तिला एक घार भेटली. माझी बाळ बघायची का तुला चिकू? घार पण प्रेमळ आवाजात म्हणाली. चिकूच्या हाताला धरून घारीने एक डौलदार वळण घेतले आणि आपल्याला घरट्यावरून तिला सावकाश घेऊन गेली. घारीच्या घरट्यामधली छोटी छोटी गोड बाळं बघून चिकूला खूपच आनंद झाला. खारुताई, तुझी बाळ किती गोड आहेत. मी त्यांना खाऊ देईन. आजोबांना सांगून तुझ्या बाळांसाठी मी ताजे मासे पाठवीन. घार समाधानाने हसली. तेवढ्या दूरवरून एक मोठा काळा कावळा आला. बघ ना चिकू, माझ्या घरट्यामध्ये मी घालतो त्यापेक्षा जास्त अंडी असतात. काही समजत नाही बघ. तूच सांग, माझी अंडी कुठली आणि दुसऱ्यांची कुठली? चिकू काही बोलणार तेवढ्यात कुहू आवाजात कोकिळा बोलू लागली. सांगू नको ग चिकू, सांगू नको. उन्हाळाभर मला गाणी गायची असतात. अंडी केव्हा उबणार म्हणून गुपचूप कावळ्याच्या घरात आणून टाकले. तसे मी त्याला कैऱ्या, आंबे, चिंचेचे अक्रोड सगळे तर देतच असते. हळूहळू उडत चिकू आपल्या घरावरती आली. अंगणामध्ये बसून आजी मसाला तयार करत होती. आजोबा झोपाळ्यावर बसून मंद झोके घेत पेपर वाचत होते. काय हो, चिकू आली की नाही अजून मळ्यातून? आजी आजोबांना विचारत होती. चिकून वरून बघितले तर तमालपत्रची बोट दालचिनीच्या साला पटाणा घेऊन तयार होती. काही मोठी तमालपत्र बाकीचा मसाला एकत्र करण्यात गुंतली होती. जायपत्रीची फुलं, चक्रीफूल, दगडावरती वाढणारं दगडफूल, काही मोठी फुलपाखरं हे सगळं मसाल्यांचं सामान तमालपत्राच्या बोटीमध्ये भरण्यामध्ये मग्न होते. गाणी गुणगुणत एकमेकांना सांगत होते. चिकूला हसूच आलं. तिने शौरीच्या म्हातारीला विचारलं, काय ग, मी अशीच उडत उडत माझ्या बाबांना भेटून येऊ का? शौरीची म्हातारी गोड हसली. नाही हो बाळ, आमचा कापूस एवढा मोठा नाही, पण ना मी काही पंख तुझ्या बाबांकडे पाठवून देते. म्हणजे ते पण लवकरच येऊन तुला भेटतील. नक्की? चिकूने विचारले. हो नक्की. फुलपाखरं, म्हातारी, शेंगा सगळे एका सुरात म्हणाले. तेवढ्या दुरून एक मोठं फुलपाखरू येताना दिसलं. वेगळेच रंगाचं होतं आणि बघतो ते काय, फुलपाखरावर चक्क बाबा बसले होते. आनंदाने टाळ्या वाजवल्या. चिकूनं बाबा बाबा हाक मारली. कोणीतरी चेहऱ्यावरून प्रेमळ हात फिरवत तिला उठवत होते. चिकू, उठ ना, चल घरी. इथे काय बसली आहेस? चिकूने डोळे उघडले. बघते तो काय, समोर बाबा. आलात तुम्ही बाबा? चिकूने बाबांच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने चित्कार केला. तिने स्वतःच्या पाठीवरती चाच पडून बघितले. अरेच्या, पंख कुठे गेले? चिकू म्हणाली, अगं झालं का तुझं? दिवसा ढवळ्या स्वप्न बघत असतेस ते. चल घरी, आजीने मस्त बिर्याणी केली आहे. बाबा हसून म्हणाले. त्यांनी चिकूला कडेवर घेतले. बाबा, तुम्हाला शौरीच्या म्हातारीने पंख पाठवले होते का? तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? चिकूने गोड आवाजात विचारले. पंख? हो, पाठवले होते. मी आताच तर घरी काढून आलो आहे. बाबांनी पण चिकूच्या कल्पनाला, रंजनाला जोड दिली. चिकूने मागे वळून मिरचीची वेलीकडे बघितले आणि गोड टाटा केला. वरतून भिरभिरणाऱ्या फुलपाखराला तिने सांगितले, उद्या परत येईन हो. तर कशी वाटली तुम्हाला आमची आजची मसाल्याच्या वनातील चिकूची सैर? मला तर निसर्गाच्या या सानिध्यात आणि चिकूच्या सोबतीने वेळ घालवून खूप आनंद झाला. आशा आहे तुम्हालाही हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. चिकूची कोणती गंमत किंवा मसाल्याच्या वनातील कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. आणि हो, आपल्या सुमित्रा बोधवानी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच ती घंटी, बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला सगळ्यात आधी समजेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सुंदर आणि माहितीपूर्ण सफरीत.
तोपर्यंत निसर्गाचा आनंद घेत राहा, आनंदी राहा. धन्यवाद. बाय.